ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचदशोध्याय. धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव. श्री शुक म्हणतात, नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी 6व्या वर्षात पदार्पण केले. आता ते गायी चाराव्यास पात्र ठरले. ते मित्रांसह गायी चारीत वृंदावनात जात आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत. हे वन गुरांच्या चाऱ्यांनी भरलेले व फुलांनी लहडलेले होते. पुढे गायी, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवत श्यामसुंदर, त्यांच्या मागे बलराम आणि त्या पाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ, असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले. तेथे कोठे भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, कोठे हरिणांचे कळप होते, तर कोठे मोठे पक्षी किलबिलाट करीत होते. तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवर होती. त्यातील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तेथे वाहत होता. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरविले. फुलाफळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत असे पाहून आनंदाने स्मितहास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवश्रेष्ठा, देव ज्यांची पूजा करतात त्या चरण कमलांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत. असेही असेल की ज्या पापामुळे त्यांना वृक्षजन्म घ्यावा लागला, ते पाप दूर करण्यासाठी ते असे करीत असावेत. हे पुण्यशील आदिपुरुषा, तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवत राहत असलास, तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन यशाचे गायन करीत तुझे भजन करत असतात. ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाही. हे स्तुत्य बंधू, तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचत आहेत. गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत. या कोकिळा मधुर कुहुरवाने आपले स्वागत करीत आहेत. घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभाव असतो. अतिथी धर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत. येथील भूमी आज गवत झुडपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे. येथील वृक्षवेली तुझ्या हातांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानित आहे. तुझ्या दर्याद्र क्षेपामुळे नद्या, पर्वत, पशुपक्षी कृतार्थ होत आहे आणि वज्रातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षस्थळाच्या स्पर्शाने कृतकृत्य झाले आहेत. श्री शुकदेव म्हणतात, अशा प्रकारचे सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले. आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर व यमुना तीरावर गायींना चारीत ते रममाण झाले. गोपाळ ज्यांचे चरित्र गात आहेत असे वनमाला धारण केलेले कृष्ण बलरामांसह धुंद भ्रमणांच्या गुणगुणण्यात आपला स्वर मिळवून मधुर संगीत गात. कधी कधी श्रीकृष्ण राजहंसांच्या पूजनाचे अनुकरण करीत, तर कधी नाचणाऱ्या मोरापेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवी. कधी मेघाप्रमाणे गंभीर वाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवीत. त्यांची ती मधुर हाक गायी आणि गोपाळांची चित्त मोहवी. कधी चकोर, प्रौंच, चकवा, भारद्वाज आणि मोर या पक्ष्यांचे आवाज काढीत, तर कधी वाघ सिंहाच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवीत. कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत, तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करीत. जेव्हा गोपाळ नाचू गाऊ लागत, हुशारक्या मारत किंवा एकमेकांशी कुस्ती खेळत, तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहत आणि हसून शाबास शाबास म्हणत. कधी कधी स्वतः श्रीकृष्ण सुद्धा कुस्ती खेळता खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शयेवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडत. त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यांनी वारा घालू लागत. हे राजा, जेव्हा हृदय प्रेमाने उचंबळून येईल, तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णांच्या लीलांना अनुरूप अशी मनोहर गीते गाऊ लागत. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते. ते अशा काही लीला करीत की ज्या हुबेहूब गोप बालकांच्या सारख्याच वाटत. स्वतः भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरण कमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे, तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत असत. परंतु कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लीला सुद्धा प्रगट होत असे. रामकृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र सुबल स्तोप कृष्ण इथे गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले, हे पराक्रमी बलरामा, हे दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा, येथून थोड्याच अंतरावर ताड वृक्षांनी भरलेले एक मोठे वन आहे. तेथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेली आहेत, परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही. हे रामा, हे कृष्णा, तो बलाढ्य दैत्य तेथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो.
त्याच्याबरोबर आणखी पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तेथे राहतात. शत्रूंचा नाश करणाऱ्या हे कृष्णा, माणसांना खाणाऱ्या त्या दैत्याच्या भीतीने माणसे, इतकेच काय पशु-पक्षी सुद्धा त्या जंगलात जात नाहीत. त्याची फळे सुगंधित आहेत, परंतु आम्ही कधी ती खाल्ली नाहीत. चारी दिशांना पसरलेला त्याचा सुगंध ध्यानात येतो. हे श्रीकृष्णा, त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झाले आहे. आता ती मिळावीत अशी फार इच्छा आहे. बलराम दादा, आपली इच्छा असेल तर जाऊया का? आपल्या मित्राचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही हसले. त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्यांच्याबरोबर तालवनाकडे गेले. त्या वनात जाऊन बलरामांनी हाताने ती ताडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळे खाली पाडली. गाढवरूपी दैत्याने जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला, तेव्हा तो पर्वतासह पृथ्वीचा थरकाप उडवीत तेथे धावत आला. तो बलवान दुष्ट आवेशाने बलरामांसमोर आला आणि त्याने मागच्या पायांनी त्यांच्या छातीवर लाथा मारून किंकाळत तेथून तो बाजूला सरकला. राजन, तो गाढव क्रोधाने पुन्हा किंकाळत बलरामांच्या जवळ आला आणि त्यांच्याकडे पाठ करून त्याने आपल्या मागच्या पायांनी त्यांच्यावर लाथा झाडल्या. बलरामाने एकाच हाताने त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला आकाशात गरगर फिरवीत एका ताडाच्या झाडावर आपटले. फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते. त्याच्या आपटण्याने त्याचा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट करून तुटून पडलाच. पण पडताना दुसऱ्या एका वृक्षाला सुद्धा त्याने पाडले. दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला असे करीत पुष्कळशे ताडवृक्ष मोडून पडले. बलरामांनी लीलेने फेकून दिलेल्या गाढवाच्या शरीराचे आघाताने तेथील सगळे ताडवृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने हलावे तसे गदगद हलले. हे राजा, जगदीश्वर अनंत भगवंतांच्या बाबतीत यात काय आश्चर्य? कारण वज्रामध्ये दोरे असावेत, त्याप्रमाणे हे सारे जग त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्यावेळी धेनुकासुराचे बांधव गाढव आपला नातलग मारले गेल्याचे पाहून क्रोधाने रामकृष्णावर आवेशाने तुटून पडले. राजन, त्यांच्यापैकी जे जे कोणी जवळ आले त्यांना बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहजगत्या मागचे पाय पकडून ताडवृक्षावर आपटले. त्यावेळी तेथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळे, तुटून पडलेले वृक्ष व दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छादली गेली. ढगांमुळे आकाश झाकळून जावे तसे. त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वाद्ये वाजवून स्तुती करू लागले. ज्या दिवशी धेनुकासूर मेला, त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातील ताडफळे खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे चरू लागली. त्यानंतर ज्यांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधू बलरामांसह वज्रामध्ये आले. त्यावेळी त्यांचे साथीदार त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करीत निघाले होते. त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गायींच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती. मस्तकावर मोरपंखाचा मुकुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुले घातलेली होती. त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहऱ्यावर मनोहर स्मितहास्य होते. ते बासरी वाजवीत होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ती गात होते. बासरीचा आवाज ऐकून गोपी एकाच वेळी घरातून बाहेर आल्या. तेव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. गोपींनी नेत्ररूप भ्रमरांनी भगवंतांच्या मुखारविंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्र कटाक्षांनी केलेला सत्कार स्वीकारून वज्रामध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना देण्याजोग्या वस्तू हव्या तेवढ्या दिल्या. नंतर तेल उठणे लावून त्यांना स्नान घातले. त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिंडण्या फिरण्याने आलेला सीन नाहीसा झाला. नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या. त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले. त्याबरोबर त्या पाठोपाठ लढिवाळपणे त्यांना थोपटून आईंनी सुंदर अंथरुणावर झोपवले. तेव्हा ते आरामात झोपी गेले. हे राजा, अशा प्रकारे वृंदावनात राहत असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेवर गेले. त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गायी आणि गोपाळ तहानेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्याले. परीक्षिता, दैववशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पितात सर्व गायी आणि गोपाळ निचेष्ट होऊन यमुनेच्या काठीच पडले. त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना जिवंत केले. कारण त्यांचे रक्षण करते श्रीकृष्णच होते ना. तेव्हा शुद्धीवर आल्यावर ते सर्वजण पाण्याजवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. राजा, विषारी पाणी प्याल्यामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अध्याय 15 समाप्त.